हॅलो. तर आज आम्ही जातोय बाहेर कुठे, तर समर गेम्स आहेत एका ठिकाणी, तर ते स्वरांशला घेऊन जाते खेळण्यासाठी. तर याची लिंक आम्हाला कुठून भेटते, तर कसं समर सुरू होण्याच्या अगोदर काही कम्युनिटी हॉल्स किंवा चर्च किंवा स्कूलमधनं बरेचसे मेल येतात किंवा मग मेसेजेस येतात की तुम्ही अशा अशा गेम्ससाठी मग रजिस्ट्रेशन करू शकता म्हणून. आणि तिथे जवळपास 10 ते 15 लेकरं असतात, जास्त काही नसतात, तिथं लिमिटेडच असतात. त्याच्यामुळे मग स्वरांसाठी एका ठिकाणचं रजिस्ट्रेशन केलेलं आम्ही, जिकडे की मग एकदा प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस ते गेम्स असतात किंवा क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज असतात अशा काही, किंवा मग बरेचसे काही काही वेगळे त्यांचे ते उपक्रम चालूच राहतात. तर मग आम्ही गेलेलो तिकडे. आज छान छान गेम होते खेळण्यासाठी. आणि तिकडे जेव्हा पोचलो ना, तर तिथे एक ट्री पण भेटला आम्हाला. म्हणजे ट्री असा एक दिसला तिथे, खूप मोठा ट्री होता तो. आणि जवळपास म्हणजे आम्हाला वाटलं ॲपलचा ट्री असेल वगैरे, कारण इथे ॲपल्स म्हटलं की जागोजागी दिसतातच. पण ते काही ॲपल्स वगैरे नव्हते. तर ते फळ अगदी सुपारीच्या आकारा एवढं होतं, पण त्याने पूर्ण झाड भरून गेलेलं होतं आणि ते खूप छान दिसत होतं. त्यानंतर मग आतमध्ये जेव्हा गेलो आम्ही, तर तेव्हा मग रजिस्ट्रेशन केलेलं तिथं. मग नाव वगैरे नोंदणी केलेली, तर ते पाहिलं, त्यांना सांगितलं, त्यांनी ते चेक करून घेतलं. आणि मध्ये जे गेम्स काही ठेवलेले ना, तर मग तो सेटअप इतका छान केलेला त्यांनी आज. हा सेटअप बहुतेक त्यांनी रेंटने घेतलेला. खरंच खूप छान होता तो सेटअप, कारण लेकरांना खूप छान वाटलं ते खेळून. आणि जवळपास मग ते सलग 2 तास ते खेळण्यात आला. त्याचबरोबर मग 2 तासांनी ते येऊन पॅक करून घेऊन गेले त्यांचा सेटअप. तर या 2 तासांमध्ये जवळपास ही गेम्स पण असतात, काही पेपर ॲक्टिव्हिटीजचे क्राफ्ट असतात त्याही असतात. आणि छोटंसं यांना एक ब्रेक टाईम पण असतो, ज्याच्यामध्ये हे काही एखादं फ्रूट किंवा मग सँडविचेस किंवा मग ज्यूस आणि एक चॉकलेट बार, असं 3-4 गोष्टी देतात खाण्यासाठी. आणि त्यांना ते सर्व लेकरांना सांगतात की तुम्ही ग्रुपने वगैरे बसा, कारण मग तेवढंच कम्युनिकेशन होतं. किंवा मग लेकरांचं नवीन आता लेकरांची सवय असते की नवीन फ्रेंड्स बनवायची. त्याच्यामुळे खरंच हे लेकरांचे खूप छान. आणि शाळेच्या बाहेरचे पण काही असे मित्रमैत्रिणी झालेले आहेत स्वरांशचे पण. तर मग त्यांनी छान असं सोबत बसून जेवण वगैरे केलं. आणि नंतर परत काही मग ॲक्टिव्हिटीज केल्या, काही गेम्स खेळले. त्यांनी स्वतःहून पण काही बरेचसे गेम वगैरे खेळून घेतात लेकरांकडनं. मग बाहेर तर काही आउटसाईड नव्हते आज, कारण ऊन खूप जास्त होतं. हे सर्व काही इनडोअरच गेम होते. खूप छान वाटले स्वरांशला आणि सर्व लेकरांनाही. आणि असा झाला आमचा आजचा दिवस.